ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन झालं। वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी वृद्धापकाळानं अखेरचा श्वास घेतला। श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ तसंच हमाल, रिक्षा चालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांच्या न्यायासाठी लढा देणारे बाबा आढावांची प्राणज्योत मालवली। आढाव यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे गेली 10 दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचाराला प्रतिसाद न दिल्यानं अखेर उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं। त्यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील। पुणे हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता म्हणजे ICUमध्ये त्यांना गेल्या 12 दिवसापासून दाखल केलेलं होतं। त्यांच्यावरच्या उपचारांना सुरुवातीला ते प्रतिसाद देत होते, परंतु त्यांची किडनी फेल झाली आणि त्यानंतर आज 8 डिसेंबरला रात्री 8:25 त्यांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचं निधन झालं। उद्या संध्याकाळी 5:30 वाजता पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ येथे कोणत्याही धार्मिक विधीशिवाय त्यांच्यावर विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील। तर बाबा आढाव यांनी हमाल, कामगार, मजुरांसाठी मोठं कार्य उभं केलं होतं आणि त्याच बाबा आढाव यांचं काल रात्री निधन झालं। जाती निर्मूलनासाठी गावागावांमध्ये एक गाव एक पाणवठा मोहीम त्यांनी सुरू केली होती। वंचित आणि झोपडपट्टी वासियांसाठी मोठं काम त्यांनी उभं केलं। सत्यशोधक आणि समाजवादी चळवळीत त्यांचं योगदान मोठं राहिलंय। महाराष्ट्रातील श्रमिक चळवळीचे ते आधारस्तंभ होते। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली आहे। काय ट्विट केलंय बघा, बाबा आढाव कायम स्मरणात राहतील, त्यांचे विचार येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या आप्तस्वकीयांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत।